अर्जुन आणि सायलीला महिपतच्या घरात ऑफिशियली घुसण्यासाठी कोर्टाची परमिशन मिळाली असती। घरामध्ये शोधाशोध करत असताना अर्जुनला एक फाईल सापडते। त्या फाईलमध्ये एक पेपर असतो, त्यामध्ये लिहिलेलं असतं पेमेंट टू NK। तेव्हा सायली म्हणते नागराज किल्लेदार तर नाही ना, त्यांना फक्त डाऊट आलेला असतो, पण खरंच नागराज आहे की नाही हे माहीत नसतं। दुसरीकडे प्रतिमा सुमनला जेवण्यासाठी घेऊन आलेली असते, तेव्हा प्रतिमा म्हणते सुमन आज तरी नीट जेवण करून घे। सुमन मान हलवत हा म्हणते। सुमनला दिसते की हा नागराज दरवाजाला कान देऊन ऐकत असतो। त्यावेळी प्रतिमाला सुमन ओरडून म्हणते तू का आली इथे, जा इथून जा। तेव्हा नागराज आत जातो आणि म्हणतो मी आलोय सुमन, शांत हो शांत हो। सुमन नाटक करत असते, हे घरातलं कोणालाही माहीत नसतं। सुमनचं हे वागणं रविराजला बरोबर वाटत नसतं, म्हणून तो अर्जुनला फोन लावतो आणि म्हणतो तुला ती श्रद्धा माहिती आहे ना, सायकॅट्रिस्ट। अर्जुन म्हणतो हो। रविराज म्हणतो तर तिला बोलवून सुमनला दाखवावं असं मी म्हणतोय। अर्जुन फोन म्यूट करतो आणि सायलीला म्हणतो आपण जर श्रद्धाला दाखवलं तर तिला लगेच कळेल की सुमनला काही झालेलं नाही, त्यामुळे आपल्याला तिला कन्व्हिन्स करावं लागल। सायली म्हणते तुम्ही त्यांना सांगा की आम्हीच घेऊन येतो श्रद्धाला। इकडून रविराज हॅलो हॅलो म्हणत असतो, तेव्हा अर्जुन म्हणतो अरे सिनियर फोन म्यूट झालता, बरं आम्ही श्रद्धाला घेऊन येतोय असं म्हणून अर्जुन फोन ठेवतो। काही वेळेनंतर सुमन, अर्जुन आणि डॉक्टर श्रद्धा रविराजच्या घरी पोहोचलेले असतात। तेव्हा रविराज त्या डॉक्टरांना सांगतो की आमची सुमन खूप घाबरते, कधी कधी हायपर पण होते, तिची काळजी वाटते म्हणून तुम्हाला बोलवलंय। तेव्हा डॉक्टर श्रद्धा म्हणते मला सुमनशी एकट्यात बोलावं लागेल। त्यावेळी श्रद्धा सुमनशी बोलते आणि बाहेर येते, तेव्हा तिथे नागराज पण असतो। श्रद्धा रविराजला म्हणते सुमन ताईला बसलेला धक्का खूपच मोठा आहे, त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, मी काही गोळ्या लिहून देते, तुम्ही त्या त्यांना द्या। तर इकडे नागराज विचार करतो की चला आता तर डॉक्टरने सांगितले की सुमन आता काही लवकर बरी होत नाही, त्यामुळे तो खुश होतो, पण हे बरोबर नसते।